मी प्रतिनिधी विजय गायकवाड. न्यूज 18 लोकमतवर संध्याकाळी 5 वाजता लाईव्ह. शिवाजी पार्कात होणाऱ्या कार्यक्रमात मुंबईच्या समस्यावर स्वप्नील जवळगेकर बोलत आहेत. गरजेचं आहे की आपण कुठल्या व्यंगावरती बोलू नये. माणूस कशा पद्धतीने कपडे घालतोय किंवा कशा पद्धतीने केस ठेवतोय, हेअरस्टाईल कशी ठेवतोय, परंतु त्याची वैचारिक भूमिका काय असते, त्याची वैचारिक पातळी किती आहे. जर यांच्या पक्षातले अख्खे नेते लाईनीत जर उभा केले ना आणि एका बाजूला आमच्या युवा नेते सुजात आंबेडकर बसले ना, तर कुठल्याही मुद्द्यावरती ते त्यांच्या पुढे जाऊ शकत नाही. कारण ती वैचारिकता प्रगल्भता आहे त्यांच्याकडे, ती लिगसिता आहेच. लिगसिता सोबत त्यांना जनसामान्यामध्ये लोकांमध्ये उतरून काम करण्याचा अनुभव आहे. लोकांचे प्रश्न त्यांना माहिती आहेत. मुळात आपण घराणेशाही जर बोलतोय तर घराणेशाहीबद्दल आम्ही त्याच्यावरती टीका केलेली होती. आम्ही नाव घेऊन टीका केलेली होती. आम्ही व्यंगावरती टीका केली नाही, आम्ही कपड्यांवरती टीका केली नाही. तर आम्ही इथल्या प्रश्नांवरती टीका त्यांच्यावरती केलेली होती. परंतु आता त्यांनी पळ काढला, तो वेगळा भाग आहे. थांबले असतं तर आम्ही त्यांना चांगलं उत्तर आता जागेवरती त्यांना दिलं. आणि आरोग्याचा जो प्रश्न आहे, तर मागच्या 40 वर्षामध्ये मुंबईमध्ये चांगलं रुग्णालय साध्यांना उभा करता आला नाही आणि आरोग्याच्या गोष्टी कुठून करतायत. पण महायुतीचं म्हणतं की आपला दवाखाना आलेला आहे, मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदत दिली जाते. आपला दवाखाना म्हणजे काय? त्या ठिकाणी व्हेंटिलेटर आहे का, प्रसूतीगृह आहे का, साधं 2 गोळ्या दिलं, चॉकलेट बिस्किट सारखी ती गोष्ट आहे आपला दवाखाना. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या दर्जेदार सुविधा दिल्या जात नाहीत. कंटेनर मध्ये 2 डॉक्टर बसवले म्हणजे दवाखाना होत नाही ना. चांगल्या पद्धतीचं दर्जेदार जर आपण आरोग्य सुविधा दिल्या तर नक्कीच इथल्या मराठी माणसासोबत बाकीच्यांना देखील त्याचा फायदा मिळेल. अखिल बघा भाई, त्यांनी थोडं त्यांच्या मनातली फक्त बोलून दाखवली. कुठे कोणाच्या विश्वावर कशाला आपण बोललं पाहिजे. शेवटी नेते आपले नेते